नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येणार 1 जुलैला असं सगळ्यांना वाटत होतं. पण आता ही जी काही 1 जुलै ही 1 जुलै तारीख अशीच जाणार आहे. पाऊस तर थोडाफार सुरू झाला आहे, पण शेतकऱ्यांची जी काही गोड बातमी होती ती गोड बातमी आता कुठंतरी कोरडीच ठरणार आहे असं वाटायला लागलं आहे. कारण की या सरकारच्या वतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणं हा अपेक्षित होतं. त्यासाठी असणारा GR आजच्या डेटला येणं गरजेचं होतं, पण तसं काही घडलेलं नाही आहे. 1 जुलै हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. पण या साजरा करत असताना याच्यामध्ये ज्या सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती 1 जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याचा हप्ता वितरित होईल किंवा त्या संदर्भातील काहीतरी गोष्टी देखील इथे सांगण्यात येतील किंवा त्या संदर्भातील नियोजन वगैरे काय आहे ते सांगण्यात येईल. पण तशा पद्धतीचं काही अपडेट या राज्य सरकारने दिलेलं नाही आहे. म्हणजेच काय तर 1 जुलै रोजी राज्यातील विविध प्रकारे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी त्यांचे कामं केले असता ते कामं केलेले म्हणजे त्यांच्या विविध शेती संदर्भातील चांगली कामं केलेली असता अशा शेतकऱ्यांना तिथे गौरव करण्यात येतो, त्यांना काही पारितोषिके देण्यात येते. पण तिथे या सगळ्या गोष्टी घडत असताना सगळ्यांच्या मनातील जो काही जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि त्या संदर्भातील असणारं अपडेट, त्या संदर्भातील असणारी माहिती. पण तशी माहिती तसा अपडेट या सरकारकडनं काही देण्यात आलेलं नाही आहे आणि म्हणूनच या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करत आहोत असंच इथं आपल्याला म्हणावं लागणार आहे. यांना फक्त फोडाफोडीचं राजकारण, शेतकरी गेला तेल लावत असं जरी म्हटलं तरी चालेल. कारण की यांना शेतकरी दिसतो तो फक्त मतदानाच्या वेळेस काहीतरी एक वेगळी योजना आणून द्यायची, लाडक्या बहीण योजनेसारखी योजना आणायची. पण ती योजना किती दिवस चालते ती योजना देखील आता जवळपास 82 लाख महिला ह्या तिथे अपात्र केल्या आहेत. यांनी जवळपास सगळ्याच गोष्टींमध्ये या सरकारचं अपयश आपल्याला इथे दिसते आणि म्हणूनच या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, नमो शेतकरीचा अपडेट अजून आलेला नाही. धन्यवाद.